हां महाराज तुमचं नाव सांगा. बालयुगी सद्गुरू भगवान महाराज शिवानंद देवस्थान ट्रस्ट. हां आणि हां शिवानंद ट्रस्ट आहे तुमचं. तर ट्रस्ट मार्फत काय काय कामं होतात आपली? ट्रस्ट मार्फत आमच्या दर पौर्णिमेला उत्सव असतो, एकादशी कार्यक्रम असतो, महाशिवरात्रीचा दरवर्षी वार्षिक ते सद्गुरू शिवानंद महाराजांच्या पुण्यतिथीचा हा मोठा उत्सव असतो त्या ठिकाणी. आणि आमचे गुरु महाराजांचं जीवनचरित्र केवळ त्यांनी निस्वार्थ जीवन जगले. त्यांच्या वयाच्या त्यांना आज 93 भूकंप झाला, त्यासाठी 93ला शेव झाले असताना त्यांच्या अस्थेमध्ये वरी आकाश खाली पृथ्वी असं त्यांचं जीवन जगत होते. आज तुमच्या घरी खाल्ले, त्याच्या घरी खाल्ले, स्वतःचं अस्तित्व काहीच ते ठेवलेलं नव्हतं. त्याला खूप काही म्हणायचे की महाराज कुठेतरी आपल्याला झोपडी घालावं, कुठेतरी पर्णकुटी बनवावं, काहीतरी करावं. तर त्यांचं इतकं त्यागमय जीवन होतं की वरी आकाश खाली पृथ्वी अशा प्रकारे जगत राहिले. तुमच्या आमच्यापाशी राहिले. त्यांच्या नावानं कुठं अशी भाकर सुद्धा टाकत नव्हती. अचानक गेलं तर तुमच्या हातातली कोरभर रोटी ते तेवढंच खाली आलं पाहिजे, पुढे गेले. पण स्वतःची खुंटी अडका, शर्ट अडका खुंटी देखील नव्हती. तर त्यागमय त्यांनी जीवन जगले. मात्र ती आणि सांगायची की मी कोणाच्या घरात मरत नाही, कोणाच्या दारात मरत नाही, मी रस्त्यावर प्राण सोडणार. एवढे त्यांचे शिष्य संप्रदाय अशा प्रकारचे होते. मात्र एकच त्यांनी एक दाखवत होती की माझं नळेगाव ही जन्मभूमी आहे, जननी जन्मभूमी स्वर्गसे महान आहे. इतकं प्रेम मला या जन्मलेल्या मातीचं प्रेम आहे. नांदेडला भक्त माझे, उदगीरला भक्त माझे, मुंबईला ज्यांनी 69 सभा जिंकले जागतिक लेवलच्या. बरं बाबाजी, आपल्या जी संस्थेची स्थापना झाली ते होते तेव्हा झाली का नंतर? नाही, त्यांच्या माघारी नंतर झाली. त्यांनी गेल्यानंतर आम्ही केली. तर काही नाही, एक जंगल होतं, इथं शेत होतं, त्याला इथं आणून समाधी केली. पुन्हा ही सगळी ही जागे त्यांनी असताना काही करूच दिले नाही, अजिबात करून नव्हतं. बस म्हणजे रस्त्यावर म्हणले तर रस्त्यावर असं ते प्राण सोडले. हे सगळं तुम्ही केलं, सगळं क्लिअर. पुन्हा बस बस सदस्य ही सगळी पुन्हा जोडले. आमचे गुरुभक्त होते, ते महाराजांचे शिष्य होते बरोबर. आणि मेन म्हणजे आपण इथं राहिलो. आमच्या बी जीवनामध्ये आम्ही ते त्याग त्यांच्यासारखंच राहिलो. बालब्रह्मचारी युगी त्याच धारणेनं आम्ही त्यांची सेवा करीत राहिलो. नंतर काही तर थोडी 30/40 प्लॉट त्यांच्या नावानं घेतला होता. त्यांच्या महागारी त्याने शेती होती अगोदर, शेतकऱ्यांनी तुम्हाला दिली, शेतखरेदी घेतली. प्लॉट पाडले होते, नाही प्लॉटिंग होती. आमच्या गावच्या स्वतःची प्लॉटिंग होती. त्याला काय आपण पे दिला का त्यांनी असंच दिलं? असं दिले. आपण पैसे देऊन बैनामी रजिस्ट्री करून मी घेतलो स्वतः. त्यांचे सगळे पैसे देऊन बैनामी करून रजिस्ट्री. म्हणजे तुम्ही पर्सनली दिले का? पर्सनली पहिल्या सुरूला माझ्याकडे इथं ट्रस्ट नव्हती, काही नव्हती. माझी स्वतःची जमीन होती 7 एकर वैयक्तिक. तिथं ह्या रोडलाच होती. 7 एकर जमीन. त्या काळाला जमीन विकून ती प्लॉट घेतला. अच्छा, म्हणजे तुमचं लग्न वगैरे नाही झालं? नाही, लग्न नाही वगैरे काही नाही. तेही संन्यासी ब्रह्मचारीच होते. मी बी त्यांच्या सेवेमध्ये असाच राहून गेलो. म्हणजे मुलगा मुलगी काही नाही? काय लग्नच नाही ना. आमच्या गुरु महाराजांचं बी लग्न नाही, आमचं बी लग्न नाही. मग आता फॅमिलीत कोण कोण असतं? फॅमिली म्हणजे हो काही आमचे भाऊ मोठे, आणि आम्ही 3 जण भाऊ, 2 बहिणी. मग ह्यांच्याकडून मी जमीन माझ्या हिशाप्रमाणे वाटून घेतली. वाटून घेऊन मी जमीन विकून ह्या त्याग मठाला लावली. मग हे आमचे मोठे भाऊ आहेत, हे मुंबईला राहतात. हे असा क्रम आहे. पण आता एवढा मोठा कार्यक्रम होतो, हे कोण योगदान देतं या कार्यक्रमाला, किंवा आपण कसं? शिष्य मंडळ न मागता एवढे जमलेत ना. प्रत्येक जण आपल्या सोयीच्छेनं प्रेरण. एवढं बांधकाम केलं नाही खरेदी घेऊन, एवढं दे म्हणून कोणाला मागायला. त्यांच्या भावनेनं, त्यांच्या प्रेमानं ह्याने तांदळाचं पोतं दिले, ह्याने ज्वारीचं पोतं दिले, ह्याने 5,000 पावते फाडले, ह्याने 2,000, सगळं असं प्रेम.
मग आपली जी दानपेटी वगैरे आहे त्याच्यात किती पैसे निघतात किंवा मग त्याच्यात महिन्याकडे 1000, 2000, 2000 निघत राहतात. त्या दानपेटीतून पावतीत फाडल्यापेक्षा माझ्या हातातले पैसे लिहित जमते लोकांनी दिलेले दक्षिणा. कारण इतकी लोकांची श्रद्धा साधारण किती वर्ष झालं आपल्या संस्थेला? 93ला शेव झाले आमचे. 93 2001 पासून स्थापना झाली. पुन्हा शेव झाले 93ला. नंतर 2-4 वर्ष असं तसं झालं. पुन्हा मग 2000 स्थापना झाली, प्रसिद्धी केली. कुठले कुठले शिष्य आहे तुमचे? शिष्य आता बघा, उदगीर शिष्य, नांदेडला शिष्य, श्रीरामपाल शिष्य, वडवळला शिष्य, पुण्याला बी भरपूर आहे शिष्य गेलेले. मुंबईला आता मुंबईला बी असे हर ठिकाणी आहेत. आता गुजरातला उद्या 14 तारखेला मला गुजरातला जायचं. इथलेच आहेत, पण तिथे जोडून फोर्ट कंपनीवाली मोठी शेट बनले त्यांची वास्तू. आता एखादा जर व्यक्ती तुम्हाला मदत करायची इच्छा असेल एखाद्या कंपनीवाल्याची, तर ते तुम्ही स्वीकारणार ना? हो स्वीकारणार. मग त्याला तुम्ही पोच पावती वगैरे कशी देणार? त्याला आपलं बिल देणार ना? बिल देणार पावती ना. कृष्णा रजिस्टर नंबर आहे त्याच्यावर सगळं ऑडिट होते. ऑडिट होते. किती वर्षाचं ऑडिट झाले आतापर्यंत? किती वर्ष? 2000 पासून आज करायचं. आपलं बँक अकाउंट कुठलं आहे? SBI. म्हणजे आपल्याला पूर्ण त्याचं मिळणार, स्टेटमेंट मिळणार, त्याचा अकाउंट नंबर वगैरे आपल्याला मिळणार, की जेणेकरून समजा उद्या मला येणंच नाही झालं तुमच्या एवढ्या नळेगाव गावी, तर मी तुम्हाला अकाउंटला पाठवू शकते QR कोड वरती, अकाउंट वरती अकाउंट नंबर आहे. मग आतापर्यंतचा आपण जे हिशोब ठेवलाय, की कॅशने दिलेला ठेवलाय की चेकने दिलेला ठेवलाय? जशा रूपाने आलेले पैसे असतील तसंच चेकनं आलेले चेकचा हिशोब. काही लोकांनी देणगी गुप्त रूपानं देणगी दिलेली आहे, कोणी धान्याच्या रूपानं दिली आहे. नमस्कार, रणरागिणी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आत्ता जी आपण मुलाखत बघितली ते आहेत भगवान महाराज, मठाधिपती नळेगाव. सद्गुरू शिवानंद स्वामी महाराज मठ संस्थान नळेगाव याचे ते मठाधिपती आहेत. पण आमच्या असं लक्षात आलं की या मठाच्या मार्फत भगवान महाराज आणि त्यांचे काही सहकारी मिळून या मठामध्ये बऱ्याच प्रमाणात, मोठ्या प्रमाणात घोटाळा होत असल्याचे आम्हास दिसून आले. त्याचबरोबर त्यांच्या संस्थेतील सदस्यांचे विचार न घेता त्यांच्या खोट्या सह्या मारणे, त्यांना मीटिंगला कधीही न बोलवणे, त्यांच्या परस्पर व्यवहार करणे, अशा काही गोष्टी हे भगवान महाराज करत असल्याचे आम्हाला दिसून आले. मग त्या संस्थेतील एक सदस्य श्री महामंडलेश्वर 1008 महाराज सुरेंद्रगिरीजी यांच्याशी आम्ही संवाद साधला की नेमकं या संस्थेत चालतंय काय आणि खऱ्याच प्रमाणात इथं घोटाळा होतोय की भक्तांना फसवलं जाते, त्यांना खोटं बोलून त्यांच्याकडनं डोनेशन घेतलं जाते का, हे पाहण्यासाठी आम्ही सुरेंद्रगिरीजी महाराज यांच्या मठात भेट दिली असता सुरेंद्रगिरीजी महाराजांनी आम्हाला पुढील प्रमाणे प्रतिक्रिया दिल्या. महाराज, तुमचं नाव काय? माझं नाव सुरेंद्रगिरी गुरु सुंदरगिरीजी महाराज. तुमच्या संस्थेचं नाव काय आहे? जी नळेगावला आहे ती संस्था? नळेगावला तशा माझ्या अनेक संस्था आहेत इकडे, दुसरीकडे 8-10 संस्था आहेत, माझे ट्रस्ट आहेत. पण नळेगावच्या ट्रस्टमध्ये तुम्हाला पाहिजे का माहिती? नळेगावच्या ट्रस्टची माहिती पाहिजे. नळेगावला आम्ही ट्रस्टमध्ये होतो, आहे अनेक मी. पण थोडं मध्यंतरी काय झालं, त्यांनी आपल्या घरचे माणसं, त्यांचे सचिव होते महाराज म्हणा किंवा त्यांचे भाऊ, हे 2 जणांचा कारभार तिथं चालतो. आणि मग त्याने माझ्या खोट्या काही सह्या घेऊन त्यांचे घरचे माणसं घालण्याचा प्रयत्न केला. त्यांचे मंडळी, लोक आणि सून त्यांचे नावामध्ये घातले त्या प्रोसिडिंगमध्ये नवीन सदस्य करण्यासाठी. मग मी त्यांना विरोध केला, किंवा मी एवढे माणसं असतात तुमचे घरचेच का बरं घालता, भक्तातले घ्या, कोणी बी भक्त आहेत आपले अनेक, ज्याने आता पहिल्या महाराजापासून सेवा केलेली आहेत, त्याच्यातले कोणी बी घ्या. शिवनीचे माधवराव आहेत, त्यांनी बी महाराज असताना सेवा केली आहे तिथं, त्यांचं बी निस्वार्थ भावनेनं कामच चालू आहे.
तसंच पुन्हा सकाराम तात्या शेलूकर म्हणून आहेत, त्यांनी तर महाराजांवर ग्रंथ लिहिला, मोठा एक ग्रंथ लिहिला, त्यांनी फार त्रास करून ग्रंथ लिहिला, त्यांचे बी नाव तिथं कुठं नाही. मग आपले तुमच्या घरचे का बरं घालावं नाव? तुम्हाला काही वैयक्तिक करायचे काही प्रॉपर्टी? सगळ्या समाजातून पैसा गोळा केलेला आहे हा. गरीब गरीब माणसांनी सुद्धा इथं देणग्या दिलेल्या आहेत. त्यांच्या घरचे मी बघितलंय काय की आज घर पडके पण मंदिर चांगलं करण्याकरता त्यांनी देणग्या दिल्या. मग त्यांच्यापैकी कोणी तर घाला ना. घरचा घालायचं माणसं म्हणजे त्याचा उद्देश इथं स्पष्ट होतो की ही सगळं हडप करायची आहे संस्था. त्यामुळे मी विरोध केला. मग विरोध केल्यावर त्यांनी खोट्या सह्या करून रजिस्टर तयार केलं, प्रोसिडिंग बुक, आणि तयार करून तिथं दाखल केलं ह्याला चार्टी कमिशनरकडे. दाखल केल्यावर बघितलं मी तिथं जाऊन माझ्या सह्यात मी अनुमती दिली, दाखल कसं केलं तर तिथं बघितल्यानंतर माझ्या सगळ्या खोट्या सह्या निघाल्या. ती बघायचं असेल तर इथं तुम्ही बघा, ही खोट्या सह्या आहेत. माझी ही सही नव्हे, इथं माझं हे नाव आहे, ही सही आहे, नाव बघा पूर्ण. ही प्रोसिडिंग बुक आहे, ही प्रोसिडिंग बुक. इथं त्यांच्या घरच्या माणसाचे नाव आहे, त्यांच्या मंडळीचं आहे, त्यांच्या लेवकाचं चुनाचं इथं होतं. मी विरोध केल्यावर थोडं कट करायला केलेलं आहे तिथं. आणि ह्याच्यावर पुन्हा काय केलं, काही घेतलेत नावं, ह्याच्यावर माझ्या खोट्या सह्या आहेत. ही खोटी सही आहे, ही माझी खोटी सही आहे, ही ओरिजिनल सह्या मी केलेल्या नाही ती. आणि असं खोटं प्रकरण तयार करून इथं बी एक खोटी सही आहे, असे सगळं बऱ्याच खोट्या सह्या त्यांनी 18 पासून पुढच्या घेतलेल्या आहेत. त्यामुळं थोडं आम्ही यांचं हे झाल्यामुळं विरोध केल्यामुळे ती पुन्हा मला बोलवत नाहीत सध्या. आपण तुमच्या लक्षात कसं काय आलं की ह्या खोट्या सह्या त्यांनी केलेल्या आहेत? कशावर लक्षात आलं? गुरुपौर्णिमेला या गेलेल्या. मी गंगाखेडमध्ये एक आमचा मठ आहे, झोला पिंपरी म्हणून, पिंपरीला. मग त्या मठामध्ये ते आलेत सगळेच. माधवराव बी होते तिच्या संग, शिवणीचे सगळे मिळून आले तिथं, भेटायसाठी आला म्हणले आम्हाला. मग बरं झालं म्हणून मी आपलं भेटलो. पुन्हा म्हणले आम्ही एक आता आपल्या शाळेत संस्थेला देणग्या गोळा काही करायच्या, देणग्या गोळा करायच्या, त्यामुळं काही सह्या लागणार आता. म्हणून ती कागद घेतली, केले माझे त्यांच्या भावाने, सचिव आता झालेत नवीन त्यांनी. आणि ती सह्या कशावर घेत असताना प्रोसिडिंगच्या ह्याच्यावर मग माझ्या लक्षात आलं की माझ्या राजीनाम्यावर बी सह्या घ्यायला ती. राजीनामा त्यात एक राजीनामा होता, डोक्यानं माझ्याकडून सह्या घेत होते राजीनाम्यावर. मला काही त्यातली गरज नाही मला तिथं थांबायची. त्यांनी जर मला सहज म्हणलं असतं, मला महाराज तुम्ही राजीनामा द्या, आम्ही चलिवतो शाळा, ही शाखा किंवा ती संस्था, मठ, तर मला काय इंटरेस्ट नाही. मला माझं सुधारणा झाली, माझ्या मागं भरपूर आमचे मठ आहेत, तीच होईना. तरी पण त्यांनी तसं फसवून घेत असल्यामुळं सह्या मी नाही म्हणलं त्यांना. असं का बरं करावं तुम्ही? मी काय केले तुम्हाला? कधी आडवालो का? फक्त घरच्या माणसासाठी मी आडवाय तुम्हाला, दुसरी कोणी बी काय? फक्त मी देतो सही म्हणून, मी राजीनामा देतो तुम्हाला, पण तुम्ही बी त्यांच्या भावाला म्हणलं तुम्ही बी राजीनामा द्या. म्हणजे तुम्ही बी नको आणि मी बी नको तिथं. ही सार्वजनिक भक्ताची ट्रस्ट राहू द्या, मला काय त्याच्यात इंटरेस्ट नाही. मी राजीनामा द्यायला कधी बी तयार आहे, पण एका वैयक्तिक ज्या सामान्य लोकातून गेल्या 25 वर्षापासून काही नव्हतं तिथं, पुन्हा तयार केलेला आहे सर्वांच्या देणग्यातून. आणि असं असताना कुणाच्या एकाच्या घशात जाऊ नये, एकाच्या हातात ही ट्रस्ट जाऊ नये. मठ आणि मठ ही मठच राहावा. पूर्वीचे महाराज चांगले होते, त्यांच्या नावाने असंच राहावं. नसता मग त्यांच्या एकाच घरचे जर 4-5 झाले तर तिथं दुसऱ्याच कुणाचंच काय चालणार नाही. पुन्हा म्हणलं मी तुमचा जो नवीन शिष्य आलाय त्याचं नाव टाका, मी त्याच्यावर सह्या करायला तयार आहे. आणि तुम्ही राजीनामा देत असाल तर मी बी राजीनामा द्यायला तयार आहे. कारण तुमच्या बी घरचं नका कुणी, माझं बी नका, भक्त घाला. याच्यावर तुम्ही काय ऍक्शन घेतली का? किंवा हा, मग त्यांनी काय केलं, इथं
अर्ज दिला माझा परस्पऱ्या इथं भेटून आल्यानंतर. बरं. मग इथं गेल्यावर मला समजलं अर्ज कसला दिला? की चेंज रिपोर्टचा बरं. चेंज रिपोर्ट करण्यासाठी अर्ज घ्या. मग त्याच्यावर मी म्हणलं मी तर काहीच केलं नाही तिथं, म्हणून जाऊन बघितलं. मला समजलं असं त्यांच्याशी तिथल्या ह्याच्यापासून असा असा अर्ज दिला चेंज रिपोर्टचा त्या गावातल्याच लोकांकडून. मग मी जाऊन बघितलं तिथं, तर माझ्या सगळ्या डुप्लिकेट सह्या होत्या. मग आता आपण आपल्या डुप्लिकेट सह्या कोणी काही बी करू शकतील ना पुन्हा. म्हणून मी एक अर्ज वकील लावून वकिलातर्फे एक नोटीस पाठवली, माझ्या ही सह्या नसताना तुम्ही हे का केल्या. वरील सुरेंद्रगिरीजी महाराज यांची मुलाखत पाहता आता तरी शिवानंद मठात होणारा बेहिशोबी व्यवहार आणि भक्तांची लूट थांबेल का, यावर धर्मादाय आयुक्त काय कारवाई करतील हे पाहणे तेवढेच गरजेचे आहे.